माझ्या लग्नाची तारीख ठरण्यापूर्वीच एक दिवस आई म्हणाली, आज मुलगा आणि त्याचे घरचे तुला पुन्हा बघायला येत आहेत. मी फक्त मान हलवली, कारण आता प्रश्न विचारण्याची सवय माझ्यात उरली नव्हती. आजोबांनी तीच जुनी गोष्ट पुन्हा सांगितली, की जरा नीट तयार हो, ही शेवटची संधी आहे. मी मनात विचार केला की संधी नेहमी माझ्या विरोधातच का असते. आईने मला जबरदस्तीने तेच कपडे घालायला लावले जे तिला आवडत होते. मी आरशासमोर उभी होते, पण स्वतःला बघण्याची हिंमत होत नव्हती. आत कुठेतरी एक भीती बसली होती की आज काहीतरी तुटणार आहे. मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत आला. सगळे बैठकीच्या खोलीत बसले. रीतिरिवाजांच्या गप्पा झाल्या, चहा दिला गेला. मग आईने मला हाक मारली. मी पडदा बाजूला करून नमस्कार केला आणि एका बाजूला बसले. त्या क्षणी मला जाणवले की मुलाची नजर माझ्यावरून हटली आहे. तो वारंवार माझ्याकडे असा पाहत होता, जणू एखाद्या चित्रात काहीतरी चूक शोधत असावा. त्याच्या आईने हसून विचारले, तू काय करतेस? मी हळूच म्हटले, घरकाम आणि शिलाईकाम. त्यांनी मान हलवली, पण मुलाचा चेहरा बदलला नाही. थोड्या वेळाने तो उठून बाहेर बागेत गेला. वडीलही त्याच्यासोबत गेले. आत शांतता पसरली. आजीने ओठ हलवून पुटपुटले, परमेश्वर चांगले करो. आईने माझ्याकडे पाहिले पण काही बोलली नाही. थोड्या वेळाने सर्वजण परत आले. मुलाचा लहेजा आता पूर्वीसारखा नव्हता. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले, मला एक गोष्ट बोलायची आहे. त्याच्या वडिलांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. तो म्हणाला, मला स्पष्ट बोलायचे आहे. मला वाटते हे नाते माझ्यासाठी योग्य नाही. त्याच्या आईने लगेच विचारले, काय म्हणतोयस तू? तो म्हणाला, मला अशी मुलगी हवी आहे जिच्याकडे पाहून मन प्रसन्न होईल. हे शब्द माझ्या कानात घुमू लागले. आजी लगेच म्हणाली, पाहिलत, मी आधीच सांगितले होते. आईचा चेहरा पांढरा पडला. वडिलांनी कडक आवाजात विचारले, तुला काय म्हणायचे आहे? मुलगा म्हणाला, मला जबरदस्ती करायची नाही. सगळे शांत झाले. मी त्या क्षणी कोणाकडेही पाहिले नाही, फक्त जमिनीकडे टक लावून पाहत राहिले. आत कुठेतरी एक विचित्र समाधान आणि अपमान एकाच वेळी जमा होत होते. मुलगा आणि त्याचे घरचे घाईघाईने उठले आणि निघून गेले. दरवाजा बंद झाला तेव्हा आजीने हात उंचावून म्हटले, हाच दिवस पाहायचा बाकी होता. आई खुर्चीवर अशी बसली, जणू तिच्या पायात जीवच उरला नाही. वडील शांत उभे राहिले. थोड्या वेळाने आईने माझ्याकडे पाहून म्हटले, आता खुश आहेस ना? मी काहीच बोलले नाही, कारण त्यावेळी आनंद आणि दुःख दोन्ही खोटे वाटत होते. मोहल्ल्यात बातमी पसरायला वेळ लागला नाही. एक बाई आली आणि म्हणाली, हाय बिचारी. दुसरी म्हणाली, चांगले झाले, आधीच समजले. मी सर्व ऐकत होते, पण आता मनाला काहीच लागत नव्हते. रात्री मी माझ्या खोलीत गेले. यावेळी दरवाजा बंद केला नाही. मी पलंगावर बसून विचार करत राहिले की कदाचित देवाने मला अजून तुटण्यापासून वाचवले आहे. आजी बाहेर बसून म्हणत होती, आता हिचे काय होणार? आईने उत्तर दिले नाही. कदाचित पहिल्यांदाच तिलाही काही उत्तर सुचले नव्हते. मी आरशात स्वतःना पाहिले. तोच रंग, तोच चेहरा. पण आज पहिल्यांदा मला स्वतःचा राग आला नाही. मला राग त्या विचारांचा आला जो मला नापसंद करून निघून गेला होता. त्या रात्री मी खूप रडले, पण त्या रडण्यात ती जुनी लाचारी नव्हती, तर एक प्रश्न होता. काय खरोखर माझी किंमत फक्त रंगापुरतीच आहे? कोणीतरी माझ्या मनाचे सौंदर्य पाहावे, कोणीतरी मला माझ्या गुणांनी तोलावे. मनात कोणताही चमत्कार मागितला नाही, फक्त इतकेच म्हटले, हे देवा, मला इतके मजबूत बनव की पुढच्या वेळी कोणी मला पाहून नकार दिला तर मी स्वतःला कमी लेखणार नाही. सकाळी जेव्हा मी खोली बाहेर पडले तेव्हा आईने माझ्याकडे पाहिले. एका क्षणासाठी मला वाटले की ती काहीतरी बोलेल, पण ती गप्प राहिली. आता माझा नियम बनला होता. मी देवाशीच मनातील बोलायची आणि लोकांची पर्वा करणे सोडून दिले होते. आजीचा आवाज कानावर पडला, जणू कोणी कानात काचेचे तुकडे घातले असावेत. ती आईकडे पाहून म्हणाली, अशी सावळी मुलगी जन्माला घालण्यापेक्षा ती जन्मालाच न आली असती तर बरे झाले असते. हे ऐकून खोलीत असलेले सर्वजण हसू लागले. कोणी हसू दाबत होते तर कोणी उघडपणे हसत होते, पण कोणाचीही नजर माझ्यावर स्थिरावली नाही. मी माझ्या हातांकडे पाहिले जे घामाने ओले झाले होते आणि हृदय जणू छातीतून गळ्यात अडकले होते. मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण आवाज निघाला नाही आणि मी उठून सरळ माझ्या खोलीकडे पळाले. मागून आईचा आवाज आला, बस, आता हे नाटक बंद कर. पण त्यावेळी मला हेच कळत नव्हते की नाटक काय असते आणि वेदना काय असतात. मी दरवाजा बंद केला आणि कडी लावली.
पलंगावर पालथी पडले. डोळे पुसताना उशी ओली झाली आणि श्वास घेणे कठीण झाले. माझ्या डोक्यात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा येत होता. रंग हा खरोखर इतका मोठा गुन्हा आहे का, की माणसाला माणूस समजले जाऊ नये? माझे घरचेच माझ्या रंगाला ओझे समजतात, माझ्यावर हसतात. मी उठून आरशात स्वतःला पाहिले आणि लगेच नजर चोरली. मला वाटले आरसाही मला तेच आठवण करून देतोय जे मी ऐकून आले होते. बाहेर दिवाणखान्यात भावंडांच्या हसण्याचा आवाज येत होता. कोणी मोबाईलवर व्हिडिओ पाहत होते, कोणी जोक सांगत होते. आणि मला वाटले या घरात माझे दुःख फक्त माझेच आहे. काही वेळाने आईने दरवाजा ठोठावला आणि म्हणाली, दरवाजा उघड. पण मी गप्प राहिले. मग ती म्हणाली, रडून काय मिळणार, जग असेच आहे. ही गोष्ट माझ्या मनाला तीरासारखी लागली. मी मनात विचार केला की जर जग असे आहे तर घर तरी वेगळे नसायला हवे का? पण हा विचारही अपूर्ण राहिला. संध्याकाळी जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा आईने मला बोलावून एका कोपऱ्यात शांतपणे बसवले. जणू मी एखादे ओझे आहे जे फक्त नावासाठी सोबत ठेवले जाते. आजीने घास तोंडात टाकता टाकता विचारले, हिचे काय होणार? ही तर कशाच्याच कामाची नाही. वडिलांनी जेवणावरून मान न उचलता फक्त खोकला काढला. जणू या विषयावर बोलणेही त्यांच्यासाठी व्यर्थ असावे. मी घास हातात घेतला, पण तो गळाखाली उतरला नाही. गळा सुकला होता, डोळे जळत होते. मी ताट बाजूला सरकवले आणि उठले. कोणाही मला अडवले नाही. रात्री मी खोलीत भिंतीकडे पाहत बसले. दिवसा ऐकलेले सर्व शब्द कानात घुमत होते. प्रत्येक शब्द एक नवीन जखम देत होता. थोड्या वेळाने आई आली. तिने माझ्याकडे न पाहता म्हटले, उद्या पार्लरमध्ये जायचे आहे. मी हळू आवाजात म्हटले, मला नाही जायचे. तेव्हा ती कडक आवाजात म्हणाली, हट्ट नको करू, तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. मला तेव्हा समजले की इथे भले आणि इच्छा एकत्र चालू शकत नाहीत. रात्र वाढत गेली आणि मी कूस बदलत राहिले. कधी वाटायचे की जोरात ओरडून सांगावे की मी जशी आहे तशी मला स्वीकारा, तर कधी वाटायचे की शांत राहावे, कारण शांतता हीच कदाचित माझी नशिबाची गोष्ट बनली होती. मी खिडकीतून बाहेरच्या अंधाराला पाहिले आणि विचार केला की बाहेरचा अंधार कदाचित आतील अंधारापेक्षा कमी असावा. डोक्यात बालपणाच्या आठवणी येऊ लागल्या. जेव्हा आई माझ्या केसांना तेल लावायची आणि आजी म्हणायची की ही मुलगी सावळी आहे पण नशीबवान असेल. मला आश्चर्य वाटायचे की वेळेनुसार गोष्टी कशा बदलतात. मी स्वतःशीच वचन दिले की मी रडत रडत स्वतःला संपवणार नाही, पण त्या वचनातही कमजोरी होती, कारण मला अजून माझ्या ताकदीचा अंदाज नव्हता. त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवले की माझी खरी समस्या माझा रंग नाही तर लोकांची विचारसरणी आहे. पण हे समजता समजता डोळे जड झाले होते. काही दिवसांनंतर आई पुन्हा नवीन नात्यांच्या शोधात लागली. आज पुन्हा आईने मला सकाळीच तयार व्हायला सांगितले आणि मी काहीही वाद न घालता ओढणी घेतली, कारण मला माहीत होते की नकार देऊन काही फायदा नाही. वाटेत आई शांत होती आणि मी खिडकीतून बाहेर पाहत होते. पार्लरमध्ये पोहोचल्यावर आईने खुर्चीकडे इशारा केला आणि म्हणाली, इथे बस. पार्लरवाली बाईने माझा चेहरा लक्षपूर्वक पाहून म्हटले, वेळ लागेल. आई लगेच म्हणाली, पैशांची काळजी नको करू, बस रंग साफ झाला पाहिजे. मी खुर्चीवर बसून राहिले. चेहऱ्यावर वेगवेगळ्या क्रीम्स लावल्या गेल्या. पार्लरवाली कधी आईकडे पाहायची तर कधी आरशात माझ्याकडे. ती म्हणाली, रोज यावे लागेल. आईने होकार दिला. परतताना आई वारंवार माझा चेहरा पाहायची आणि उजेडात फरक दिसतोय का हे तपासायची. मी काहीच बोलले नाही. घरी पोहोचल्यावर आजीने दारातच विचारले, काही फरक पडला? आईने तोंड वाकडे करून म्हटले, अजून नाही. त्यावर आजी म्हणाली, फालतू खर्च. मी गप्प खोलीत निघून गेले. पण तिथेही जास्त वेळ शांतता मिळाली नाही, कारण संध्याकाळी मावशी आली. मावशीने मला वरून खाली न्याहाळले आणि आईला म्हणाली, हिचे लग्न जमवणे खरंच कठीण आहे. हे ऐकून मी स्वयंपाकघरात गेले आणि भांडी घासू लागले. भांड्यांच्या आवाजात आई आणि मावशीचे कुजबुजणे स्पष्ट ऐकू येत होते. मावशी म्हणत होती, आजकाल लोक खूप पाहतात, आणि आई उत्तर देत होती, आम्ही काय करणार? तेवढ्यात एक नाव माझ्या कानावर पडले. आईने म्हटले, माळ्याचा मुलगा ठीक वाटतोय. माझे हात थरथरले. नळातून पाणी वाहत राहिले आणि भांडी माझ्या हातातून सुट्टा सुट्टा वाचली. आईने मला हाक मारली, पण मी उत्तर दिले नाही. मावशी म्हणाली, तिला बोलाव. आईने जोरात आवाज दिला. मी बाहेर आले तेव्हा मावशी म्हणाली, पोरी लाजू नकोस, नशिदाचा प्रश्न आहे. मी नजर खाली वळवली आणि पुन्हा स्वयंपाकघरात गेले. थोड्या वेळाने मावशी निघून गेली आणि घरात एक विचित्र शांतता पसरली. आईने चहा बनवताना विचारले, तू सर्व ऐकतेस ना? मी फक्त हो म्हटले.
रात्री जेवण झाल्यावर आईने मला जवळ बसवले आणि म्हणाली, आम्ही तुझे वाईट इच्छित नाही. मी उत्तर दिले, मला फक्त सन्मान हवा आहे. आई गप्प झाली आणि विषय बदलला. त्या रात्री पलंगावर झोपून छताकडे पाहत विचार करत राहिले की माळ्याचे वाव का. मनावर दर्पण आले होते, झोप उडाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मध्यस्थी करणाऱ्या एका मावशींना बोलावले. त्या मावशी म्हणाल्या, उंची थोडी जास्त आहे. आई म्हणाली, हो, कामही नीट करते. मी मनात विचार केला, एवढ्याच गोष्टी पाहिल्या जातात. दुपारी वडील आले तेव्हा आईने पार्लरबद्दल सांगितले. वडील म्हणाले, जे योग्य वाटेल ते करा, आणि वर्तमानपत्र वाचू लागले. संध्याकाळी काही शेजारिणी आल्या आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या, चेहरा खूप थकलेला दिसतोय. मी पाणी दिले आणि शांतपणे निघून आले. मला जाणीव झाली की माझे अस्तित्व जणू सर्वांसाठी थट्टा बनून गेले आहे. काही दिवसांतच आईने स्वयंपाकघरात काम करताना स्पष्ट सांगितले की माळ्याचे नाते ठीक आहे आणि आता जास्त विचार करण्याची गरज नाही. मी पहिल्यांदा धाडस करून म्हटले, मला हे नाते मान्य नाही. माझा आवाज हळू होता, पण बोलणे स्पष्ट होते. आईने लगेच म्हटले, तुझ्या पसंतीला इथे जागा नाही. आम्ही जो निर्णय घेतलाय तोच होईल. जवळच बसलेली आजी म्हणाली, उपकार मान की कोणीतरी तयार आहे, नाहीतर तुझ्यासारख्या रंगाच्या मुलींसाठी लोक दरवाजेही ठोठावत नाहीत. मी वडिलांकडे पाहिले, पण त्यांनी नजर खाली वळवली. या शांततेने मला सर्वात जास्त तोडले. दुपारी आईने सांगितले, ओढणी नीट कर आणि चहा बनव, माळी येत आहे. माझे हात कापू लागले. मी चहा घेऊन दिवाणखान्यात गेले. तो माळी हसून म्हणाला, रंग तर सावळा आहे, पण कामाची वाटतेय. त्याचे शब्द खोलीत घुमले. आजी हसली आणि आईनेही ओठांवर खोटे हसू आणले. कोणाही त्याला अडवले नाही. मला वाटले जमीन दुभागावी आणि मी त्यात गडप व्हावे, पण मी शांतपणे स्वयंपाकघरात परतले. थोड्या वेळाने आई आली आणि म्हणाली, समोर बस. माळी म्हणत होता की तुला शिलाई येते, हे चांगली गोष्ट आहे. मी मान डोलवली. माळी पुन्हा म्हणाला, घर सांभाळण्यासाठी कामाची शिस्त हवी. मी काहीच उत्तर दिले नाही. वडील तिथेच बसले होते, पण त्यांचे ओठही हलले नाहीत. माळी गेल्यावर आजी म्हणाली, चांगले आहे, नाते पक्के झाले. आई म्हणाली, 2-4 दिवसात हो कळवू. मी खोलीत जाऊन दरवाजा लावून घेतला. त्या दिवशी पहिल्यांदा कळले की सन्मान किती नाजूक असतो आणि एका कमतरतेमुळे माणसाला कसे छोटे केले जाते. रात्री मी खूप रडले, पण आवाज दाबून. मी कोणाशीही काही बोलले नाही. आईसुद्धा माझ्या खोलीत आली नाही. दुसऱ्या दिवशी मोहल्ल्यात चर्चा पसरली की माझे लग्न ठरले आहे. 2 बायका सकाळीच आल्या. एकाने म्हटले, पोरी, नशीब चांगले असेल तर सर्व चांगले. दुसरी म्हणाली, आता जास्त नखरे नको दाखवू. मी शांतपणे पाणी आणून दिले, पण कोणीही मला विचारले नाही की मला काय हवे आहे. दुपारी एका शेजारिणीने आईला सांगितले, माळ्याचे घरचे लोक कडक असतात. आई म्हणाली, जुळवून घ्यावे लागते. मी अंगणात झाडू मारत होते आणि प्रत्येक शब्द ऐकत होते. संध्याकाळी एक बाई आली, जिने मला बाजूला नेऊन सांगितले, नवऱ्याचे ऐकणे हीच हुशारी आहे. मी फक्त मान हलवली. त्या दिवशी मला जाणवले की मी लोकांमध्ये असूनही किती एकटी आहे. रात्री वडील खोलीत आले आणि म्हणाले, जास्त हट्ट करणे ठीक नाही. मी पहिल्यांदा त्यांना विचारले, काय माझे काही अस्तित्व नाही का बाबा? वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, परिस्थिती समजून घे, आणि ते निघून गेले. पुढच्या दिवशी आईने कपडे काढून दाखवले आणि विचारले, यातून निवड. मी म्हटले, अजून काही नक्की झाले नाहीये. आई कडक आवाजात म्हणाली, नक्की झाले आहे, फक्त घोषणा बाकी आहे. मी शांत बसले. मोहल्ल्यातील मुली माझ्याकडे पाहून कुजबुजू लागल्या. मी बाहेर जाणे कमी केले. दरम्यान मावशीचा फोन आला. तिने आईला सांगितले की विचार करून पाऊल टाका. आई म्हणाली, आता काय विचार करायचा? मी दरवाजाच्या मागे उभी राहून सर्व ऐकले. त्या रात्री मी खूप विचार केला की जर आताही मी काही बोलले नाही तर नेहमीसाठी गप्प व्हावे लागेल. पण माझे बोलून काही बदलणार नाही हेही कळत होते. पुढच्या दिवशी मी स्वतःला कामात गुंतवून घेतले. कधी कपडे धुतले, कधी साफसफाई केली. शरीराला थकवून मेंदूला शांत करू इच्छित होते. मोहल्ल्यातील एक वृद्ध महिला म्हणाली, पोरी, सबुरी हा स्त्रीचा दागिना आहे. मी मनात विचार केला की हाच दागिना मला जबरदस्तीने घातला जात आहे. दिवस मावळता मावळता माझ्यात एक विचित्र रिकामेपण आले. ना राग होता ना दुःख, फक्त एक जाणीव की माझ्या आयुष्याचे निर्णय माझ्या हातात नाहीत, आणि हीच जाणीव मला सर्वात जास्त एकटे करत होती. त्याच काळात एके दिवशी आजीची मैत्रीण महिमा आंटी त्यांच्या नातवासोबत, यशसोबत घरी आल्या. यश शहरातून आला होता. आजी आणि महिमा आंटी खूप जुन्या मैत्रिणी होत्या. ते अंगणात आले तेव्हा वडिलांनी त्यांचे स्वागत केले. आईने हसून हालचाल विचारली. मी किचनमध्ये चहा बनवत होते. आईने आवाज दिला की पाहुण्यांसाठी चहा घेऊन ये. मी ट्रे घेऊन दिवाणखान्यात गेले तेव्हा त्याने नजर वळवून हॅलो केले आणि एका बाजूला बसला. त्याची गंभीरता इतरांपेक्षा वेगळी होती.
थोड्या वेळाने तो अंगणात आला जिथे मी कपड्यांच्या गढ्या घालत होते. त्याने हळूच विचारले, तू इतकी शांत का आहेस? मी काही जास्त बोलले नाही, फक्त इतकेच म्हटले की या घरात माझा आवाज ऐकला जात नाही. तो जणू सर्व काही समजला. संध्याकाळी त्याने ही गोष्ट आईला सांगितली की या मुलीला बोलायचे आहे, तिला असे गप्प ठेवू नका. आईचा चेहरा पडला. तिने म्हटले की नाही, हिला बोलायचेच नसते. महिमा आंटी म्हणाल्या, हिच्या लग्नाचे वय झाले आहे, काही स्थळ पाहिले का? घरात तणाव पसरला. आजी म्हणाली, हो, आजकाल सावळ्या मुलीशी कोण लग्न करतं, पण माळ्याच्या मुलाशी हिचे नाते पक्के केले आहे. तेव्हा यश म्हणाला, इतकी घाई करणे योग्य नाही. आजी म्हणाली, आम्हाला जास्त समजावण्याची गरज नाही. आई रागात म्हणाली, आम्ही सर्व जाणतो काय करायचे ते. वाद वाढला आणि पहिल्यांदा वडिलांनी आवाज चढवून सांगितले की आम्ही घाई करणार नाही. हे ऐकून खोलीत शांतता पसरली. आजी संतापून उठली आणि म्हणाली, तुम्ही सर्व आपल्या मर्जीचे मालक आहात, आणि निघून गेली. आईने माझ्याकडे पाहून म्हटले, बघ, हा सर्व वाद तुझ्यामुळे आहे. मी गप्प राहिले, पण मनात पहिल्यांदा आशेचा किरण दिसला. पुढच्या दिवशी यश वडिलांसोबत बाजारात गेला आणि वडिलांशी बोलला की मुलीचे मतही ऐकले पाहिजे. वडील काही बोलले नाहीत, पण गप्पही राहिले नाहीत. दुपारी आईने एका मध्यस्थीला बोलावून नाते पक्के करण्याची घाई केली. यश खोलीबाहेर आला आणि म्हणाला, अजून काही स्पष्ट झाले नाहीये. आई म्हणाली, आमच्या घराच्या निर्णयात ढवळाढवळ करू नका. तो शांत झाला, पण मागे हटला नाही. संध्याकाळी त्याने माझ्याशी पुन्हा बोलताना म्हटले, स्वतःला कमी समजू नकोस. मी म्हटले, इथे स्वतःला कमी जास्त समजून काही बदलत नाही. तो म्हणाला, वेळ लागतो, पण गोष्टी बदलतात. त्याच्या शब्दांनी मला बळ दिले. त्याच संध्याकाळी एक पाहुणी आली तर मी पाणी द्यायला गेले तर ती म्हणाली, मुलगी सलिक्याची वाटते. आजी ओरडून म्हणाली, सलिका पुरेसा नसतो. यश तिथेच होता आणि त्याने पहिल्यांदा ठामपणे सांगितले की सन्मान आणि समजही तितकीच महत्त्वाची असते. पाहुणी गप्प झाली. रात्री वडील खोलीत जाऊन म्हणाले, तू जे बोलली होतीस ते मी ऐकले आहे. मी फक्त मान हलवली. यश निघायची तयारी करू लागला. त्याने वडिलांशी हात मिळवला आणि मला सांगितले, हिम्मत ठेव. त्याच्या जाण्यानंतर घर पुन्हा जुन्या लयीत आलं, पण हवेत आता ती कडक शिस्त नव्हती. आजी दिवसभर बोलली नाही. मोहल्ल्यातील मुलींनी विचारले की घरात खूप वाद झाले का? मी विषय टाळला. त्या रात्री मी विचार करत राहिले की जर एक माणूस माझे ऐकू शकतो तर दुसरेही ऐकू शकतील. काही आठवड्यांनंतर माळ्याच्या घरून निरोप आला की लवकर निर्णय घ्या, नाहीतर ते दुसरीकडे बघतील. आई अस्वस्थ झाली आणि आजी म्हणाली, संधी सोडू नका. मी हिम्मत करून वडिलांकडे गेले आणि रडत म्हटले, मी हे लग्न करू शकत नाही. वडिलांनी माझ्याकडे पाहिले. काही बोलले नाहीत, पण त्यांच्या डोळ्यात पाणी होते. त्यांनी फक्त सांगितले, जाऊन खोलीत बस. संध्याकाळी यशचे वडील अंकल घरी आले. त्यांच्या शब्दाला आमच्या घरात मान होता. अंकलनी बसताच स्पष्ट केले की त्यांना एक गोष्ट क्लिअर करायची आहे. अंकल म्हणाले, हे नातं योग्य नाही. माळ्याच्या घरच्यांचा स्वभाव चांगला नाही आणि मुलीला तिथे ओझे समजले जाईल. आई म्हणाली, लोक काय म्हणतील? अंकल म्हणाले, लोक आधीच खूप काही बोलले आहेत. आता त्यांच्या बोलण्यावर निर्णय घेऊ नका. वाद वाढला. आजी म्हणाली, मुलगी जिद्दी झाली आहे. पण अचानक वडिलांचा आवाज मोठा झाला. ते म्हणाली, ही माझी मुलगी आहे आणि तिचा निर्णय मी घेईन. खोलीत सन्नाटा पसरला. वडिलांनी सांगितले, सध्या हे नातं टाळून टाकूया. हा निर्णय घरासाठी नवीन होता. माळ्याच्या घरी फोन करून नकार कळवला गेला. आजी नाराज होती. आई किचनमध्ये जाऊन बसली. अंकलनी मला बाजूला नेऊन सांगितले, घाबरू नकोस, प्रत्येक गोष्टीवर लगेच तोडगा नसतो, पण हे पाऊल गरजेचे होते. अंकल गेल्यावर घरात एक शांतता होती. आईने माझ्याशी बोलणे बंद केले. आजी नजर चोरू लागली. मला दुर्लक्षित केले जाऊ लागले, पण मी गप्प राहून माझे काम करत राहिले. काही दिवसांनी मी पुन्हा सिलाई कामावर लक्ष दिले. मोहल्ल्यातील एका स्त्रीने कपडे दुरुस्त करून घेतले आणि मला पैसे दिले. ते पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. वडिलांनी एक दिवस चहा पिताना हळूच म्हटले, काळजी करू नकोस. आजी आईला सांगायची की मुलीला जास्त स्वातंत्र्य देऊ नकोस. आई म्हणायची, आता जे व्हायचे ते झाले. मला जाणवले की आईच्या मनातही काहीतरी चालले आहे. सिलाई कामामुळे माझे मन शांत राहू लागले. मी ठरवले की जर मी गप्प राहिले तर निर्णय माझ्याशिवाय होत राहतील. मला स्वतःचा सन्मान स्वतःच निर्माण करावा लागेल. वक्त पुढे सरकत गेला. मी सिलाई कामात प्रगती केली. सुरुवातीला आई म्हणायची की हे सर्व फालतू छंद आहेत, पण मी गप्प राहून काम करत राहिले. एक दिवस मी स्वतः शिवलेला कपडा घातला तेव्हा आई काही बोलली नाही.
मोहल्ल्यातील स्त्रिया आता माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागल्या. आजी टोमणे मारायची की आता शिंपीण झाली आहेस का? मी दुर्लक्ष केले. आईने एक दिवस विचारले, तू बदलली आहेस. मी म्हटले, परिस्थितीने शिकवले. त्याच काळात यशचे नाते पुन्हा चर्चेत आले. आजी म्हणाली, रंगाची समस्या पुन्हा येईल. पण यशने स्पष्ट संदेश दिला की मला रंगाशी देणे घेणे नाही, मला चारित्र्याशी मतलब आहे. वडिलांनी यावर विचार करण्याचे ठरवले. मोहल्ल्यात चर्चा सुरू झाली की नाते ठरतंय. पण यावेळी वडील डगमगले नाहीत. आईने एका शेजारणीला चोख उत्तर दिले की सन्मान स्वातंत्र्यातूनच येतो. मी सिलाई कामातून मिळालेले पैसे आईच्या हातात दिले. तिने ते मलाच ठेवायला सांगितले. यशने वडिलांसमोर एक अट ठेवली की माझ्या पत्नीला कधीही कमी लेखले जाऊ नये. वडिलांनी याचे स्वागत केले. घरात हळूहळू सहमती बनू लागली. मी आणि आई पहिल्यांदा एकत्र बसून लग्नाच्या खरेदीबद्दल बोललो. आई म्हणाली, कदाचित आम्ही तुझ्यावर अन्याय केला. मी काही न बोलता तिचा हात हातात घेतला. आजीने स्वतःला वेगळे ठेवले. पण वडिलांनी ठामपणे सांगितले की आता निर्णय झाला आहे आणि मागे हटणार नाही. लग्नाची तयारी सुरू झाली. साधेपणाने लग्न करण्याचे ठरले. यशने मला सांगितले की तुला काही अडचण असेल तर स्पष्ट सांग. मी म्हटले, मी आता बोलायला शिकले आहे. वडिलांनी यशला सांगितले, तिच्या सन्मानाची काळजी घे. आजीने जाताना फक्त म्हटले, परमेश्वर खुश ठेवो. विदाईच्या वेळी मी मागे वळून पाहिले. तो घर आता आठवण बनले होते. गाडीत बसल्यावर मला वाटले, माझा जुना भीतीचा पडदा आता फाटला आहे. नवीन घरात स्वागत झाले. तिथल्या वातावरणात मोकळेपणा होता. यशच्या आईने सांगितले की इथे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या जातात. यशच्या लहान बहिणीने तिची बॅग शिवून मागितली. मी हसून तिला मदत केली. सासरच्या मोहल्ल्यातील स्त्रियाही माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी येऊ लागल्या. यश म्हणाला, ही तुझी कमाई आणि तुझी ओळख आहे. आईचा फोन आला तेव्हा मी म्हटले की आता ऐकणारे लोक बदलले आहेत. एका आठवड्यानंतर मी माहेरी गेली. आईने मिठी मारली. वडिलांनी विचारले, सासरी कशी आहेस? मी म्हटले, जिथे सन्मान असतो तिथे सर्व काही चांगले असते. यशने मला पुढे शिकण्यासाठी विचारले. मी म्हटले, विचार करेन. त्याने सांगितले, विचार करण्याचा हक्क आता तुझा आहे. मोहल्ल्यातील एका मुलीने मला विचारले की तुझे घरचे रंगावर बोलतात का? मी तिला समजावले की स्वतःला कमकुवत समजू नकोस. हळूहळू माझे हसणे परत आले. मी स्वतःला दिलेले वचन पूर्ण केले होते. आज मी आरशासमोर उभी राहून नजर चोरत नाही. माणसाची खरी किंमत त्याच्या शारीरिक रूपावर किंवा रंगावर नसते, तर त्याच्या चारित्र्यावर आणि आत्मसन्मानावर असते. समाज अनेकदा मुलींना त्यांच्या रंगावरून पारखतो, जे चुकीचे आहे. नायिकेचा प्रवास हेच सिद्ध करते की जेव्हा आपण स्वावलंबी होतो आणि स्वतःचा सन्मान ओळखतो, तेव्हा जगही आपल्याला सन्मानाने वागवते. सिलाई कामातून मिळालेली आर्थिक प्रगती आणि यशसारख्या समजूतदार जोडीदाराची साथ मिळाल्याने तिने स्वतःची ओळख निर्माण केली. ही कथा प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जी स्वतःला रंगावरून कमी समजते. लक्षात ठेवा, खरी सुंदरता तुमच्या आत्मविश्वासात आणि गुणांमध्ये असते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका.